नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. नगर कल्याण महामार्गावर एसटी बस व कारच्या अपघातात कारमधील 2 जण जागीच ठार झाले, तर एसटी बसमधील सुमारे 18 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये खेड तालुक्यातील चाकणमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेचा समावेश आहे. हा अपघात रविवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या दरम्यान ओतूर गावाच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर वाघिवरे महाविद्यालयासमोर घडला. ओतूर गावाच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयासमोर पारनेर ते मुंबई सेंट्रल एसटी बस क्रमांक MH14 BT 4280 ही बस मुंबईकडे जात होती. त्यावेळी मारुती सुझुकी ब्रिझा कार क्रमांक MH46 CM 2155 ही कार ओतूरकडून आळेफाट्याकडे आली होती. वाघिरे महाविद्यालयाजवळ एसटी बस व कारची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात ब्रिझा कारचे मोठे नुकसान झाले असून एसटी बसही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेले. अपघातात ब्रिझा कारमधील 2 जण ठार झाले. या अपघातात महेश तानाजी गायकवाड वयवर्ष 23 राहणार सोलापूर व प्रतीक अशोक शिर्के वयवर्ष 22 राहणार संभाजीनगर हे दोघे ब्रिझा कारमधील तरुण ठार झाले. चाकणमध्ये वास्तव्यास असलेल्या उषा गणेश मंद्रीवाळ वयवर्ष 50 राहणार चाकण यांच्यासह 18 जण जखमी झालेत. खेड तालुक्यातील राजगुरुनगर जवळील चांडोली भागात शनिवारी दिनांक 6 जुलै रोजी बिबट्याने नागरिकांची चांगलीच दैना केली. चांडोली येथील सम्राट रेसिडेन्सी या इमारतीच्या आतमध्ये बिबट्या शिरला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पोहोचले. मात्र रात्री 10च्या सुमारास बिबट्याने इमारतीच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची बाब समोर आली. येथील कंपाऊंडच्या भिंतीच्या वरील तारेच्या कुंपणाला बिबट्याचे केस आढळल्यानंतर बिबट्याने पलायन केल्याचं निष्पन्न झालं. रविवारी 7 जुलै रोजी चांडोली गावात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरू होते. चाकणमधील बाजारात तरकारी भाजी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातील मोबाईल गर्दीचा फायदा घेऊन चोरटे लांबवत आहेत. मागील काही दिवसांत अशा हजारो घटना घडल्या आहेत. चाकण शहर व परिसरात मोबाईल चोरट्यांच्या मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ वाढला असून या भागातील मोबाईलधारक त्रस्त झालेत. चाकण येथे भाजीपाला बाजारात गर्दीचा फायदा घेऊन सोकावलेले बेमालूमपणे मोबाईल लंपास करत आहेत. येथील माणिक चौक आणि तळेगाव चौकातील उड्डाण पुलाच्या लगत भरणारा बाजार चाकण शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरील भागात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल लंपास होत आहेत. या मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. 4-5 महिन्यांपूर्वी केदारेश्वर ते राजगुरू पूल असा सिमेंट रस्ता करण्यात आला. आता पाण्याच्या डबक्यांमुळे या रस्त्याने जाणे येणे अवघड झाले आहे. टक्केवारीच्या मोहात अडकून खेड तालुक्यात अशी निकृष्ट कामे होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याच्या तक्रारी स्थानिक गावकरी करत आहेत. वाकी खुर्द गावामध्ये रात्री 12:30 वाजता ड्रोन फिरत असल्याचं स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलं आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर चाकणमधील माणिक चौकाच्या भागात मोठ्या प्रमाणावर रविवारी 7 जुलै रोजी कोंडी झाली होती. सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजी वाहन चालकांमुळेच वाहतूक कोंडी होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. येथील पुणे नाशिक महामार्गावरील तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी चाकण शिक्रापूर मार्गावरील शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणारी सर्व प्रकारची वाहने तळेगाव मुंबईकडे जाण्यासाठी माणिक चौकातून जुन्या पुणे मार्गाने वळवण्यात आली. मात्र या भागातील देखील बजबजपुरी होत असल्याचे वाहन चालक सांगत आहेत. चाकणच्या माणिक चौकापासून शिक्रापूर बाजूकडे आणि माणिक चौक ते मुटकेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा सायंकाळी लागल्या होत्या. चाकण तालुका खेड येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या मार्गावरून चाकण शिरूर मावळ या औद्योगिक वसाहतीतील मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची तसेच पुणे नाशिक नगर मराठवाडा भागात जाणाऱ्या मालवाहू व इतर प्रवासी वाहनांची मोठी वाहतूक असते. या वाहतुकीमुळे दोन्ही महामार्गावर कोंडी सातत्याने होते. कोंडीमुळे नागरिक वाहन चालक हैराण झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत त्वरित कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी केली आहे. आषाढी यात्रा पालखी सोहळ्यानिमित्त तीर्थक्षेत्र आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणासंदर्भात कडक उपाययोजना करून सर्व शासकीय विभागांना निर्देश दिले. याच अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य व खेड आळंदी विधानसभेचे युवा नेते नितीन गोरे यांच्या अध्यक्षतेखाली
पुण्यातील एमपीसीबी कार्यालयात इंद्रायणी नदी संबंधित सर्व विभागांच्या शासकीय प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली। शासकीय स्तरावर जी काही मदत लागेल ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळवून देण्याचे आश्वासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिले। तसेच इंद्रायणी नदीच्या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय आस्थापना व त्यांचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांना करण्यात येणार असल्याचे नितीन गोरे यांनी सांगितले। कोणतीही पुरेशी सुरक्षितता न बाळगता बेकायदेशीर आणि धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करण्याचा गोरखधंदा चाकण आणि महाळुंगे या औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस साठा ठिकठिकाणी करण्यात येत आहे। संपूर्ण खेड तालुक्यात अनेक ठिकाणी गॅस रिफिलिंगचा बेकायदा धंदा सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। यामुळे मोठ्या अपघाताचा धोका आहे। यापूर्वी देखील दुर्घटना घडल्या आहेत, मात्र तरीही प्रशासनाचे अर्थपूर्ण पाठबळ या धंद्याला आहे। भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या वतीने हे धंदे बंद करण्याचे निवेदन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दिले असल्याची माहिती नागेश शिंदे यांनी दिली आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर धोकादायक वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे। अवजड वाहतुकीचे कंटेनर, ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे एलपीजी टँकर धोक्याचा बावटा दाखवित आहेत। या रस्त्यावर टँकरमधून गॅस गळती होणे आणि त्यातून भीषण प्रकार घडणे असे प्रकार अनेकदा घडत असल्याचे आजवर दिसून आले आहे। एलपीजी टँकरची धोकादायक वाहतूक थांबावी यासाठी उरण ते चाकण ते शिक्रापूर अशी भूमिगत एलपीजी गॅस वाहिनी कार्यान्वित असतानाही धोकादायक वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकणमधील आंबेठाण चौकालगतच्या उड्डाणपुलाच्या खालील बाजूस अनेक ठिकाणी पाणी वाहून जाण्यास वाट नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यातच साचून राहत आहेत। या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना अशी कसरत करावी लागत आहे। प्रत्येक दूध उत्पादकाने गायीच्या कानातील बिल्ले नंबर व त्याचा आयडी क्रमांक, त्याचप्रमाणे आपले आधार, आपण ज्या गायींना बिल्ले मारलेले आहेत त्याला लिंक करून घेणे गरजेचे आहे। प्रत्येक दूध उत्पादकाने आपले आधार आपल्या आयडी नंबरला लिंक करून घेणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे ज्यांनी आतापर्यंत गायींचे इयर टॅग नंबर दिलेले नाहीत व त्याचा रजिस्टर आयडी नंबर देखील दिलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। चाकणमधील माणिक चौकातून तळेगाव चौकाकडे जाण्यासाठी नो एंट्री असताना देखील काही वाहन चालक पोलिसांना न जुमानता स्वतःच्या हाताने बॅरिगेड बाजूला करून बिनधास्तपणे नो एंट्रीमध्ये घालत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। मोहितेवाडी व दौंडकरवाडी तालुकाखेड परिसरात बिबट सदृश्य प्राणी आढळल्याने वनाधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे। खेडच्या पश्चिम भागात अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे, त्यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भात लागवडी करण्यास प्रारंभ झाला आहे। मागील काही दिवसांतील दमदार पावसामुळे आणि भात कचरांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे भात लागवडींना आता चांगला वेग आला आहे। साबुर्डी गावातील झाकलेवाडी ठाकर वस्ती शाळेत पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले। मी सेवेकरी फाउंडेशन खेड तालुका यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार सुधीर मुंगसे यांनी 1 जुलै ते आषाढी एकादशीपर्यंत खेड तालुक्यातील जनतेला मोफत पंढरपूर दर्शन देणे सुरू केले आहे। रविवारी दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 8 वाजता विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजगुरुनगर शहर प्रखंड आयोजित सेवा सप्ताह निमित्त भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम तिन्हेवाडी येथील पाचारणेवाडीमध्ये करण्यात आला। येथील अंगणवाडी परिसरातील मोकळ्या जागेत एकूण 100 फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। कैलास सीताराम सातकर सध्या राहणार भोसरी, मूळ राहणार राजगुरुनगर तालुका खेड हे बेपत्ता झाले आहेत। याबाबत नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।